पडलेला झाड बाजूला करताना अमन मुजावर 22 वर्षीय या तरुणाला पोटाला दुखापत झाली आणि अमनचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमनच्या मृत्यूची पोकळी भरून निघणारी नसली तरी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून केली आहे। ज्या दरडी कोसळल्या, बऱ्याचशा ठिकाणी दरडी खाली आल्या, पैकी एक दरड आपल्या खोपोली जवळ वरती जी खाली आली म्हणजे झाड पण तुटून आलं। तिथे का शेवटी पोलीस यंत्रणा ही त्यांच्या परीने मदत करतेच, त्यांना इतरही सगळ्या संस्था मदत करतात, पण ही मंडळी तिथे गेली होती। तर ते झाड तिथे काढताना त्याची एक फांदी विसरली, त्याला ती लागली। तिथेच मटकन तो खाली बसला आणि त्याला नंतर दवाखान्यात नेलं आणि तिथे तो त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला। आता तरुण मुलगा आहे आणि म्हणून माझी अशी इच्छा होती की याला मदत मिळणं आवश्यक आहे। ती मिळण्यासाठी आमचे जुने स्नेही, म्हणजे मी जुने यासाठी बोललो की पूर्वीपासूनच त्यांचे माझे संबंध आहेत, ते म्हणजे भास्करराव जाधव माननीय आमदार। त्या भास्कररावांना मी फोन केला कारण मला कळालं की आज म्हणजे 9 तारखेला विधिमंडळामध्ये मदत पुनर्वसन विभागावरती प्रश्नोत्तरांचा तास आहे। तर त्यांना विनंती केली की तुम्ही हा प्रश्न तातडीने घ्या आणि याच्यामध्ये त्या गरीब मुलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा। चांगली गोष्ट घडली की त्यांनी आज तो प्रश्न विधानसभेमध्ये मांडला, हिरिरीनं मांडला। फार बरं झालं, त्यांचे एक प्रकारे मी आभारी व्यक्त करणारे वैयक्तिक, आणि त्याचे पुढे दखल घेतली गेली। आणि भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशनात अमनला भरपाई मिळवून देण्याची मागणी करताच शासन खडबडून जागे झाले आणि अमनच्या कुटुंबाला तातडीने मदत करण्यात आली आहे। उपस्थित होता त्या दिवशी तो टँकर रस्त्यावर पडला आणि 16 तास रस्त्यावर पुणे मुंबई हायवेवर ज्यावेळेला वाहतूक थांबली होती, ती वाहतूक मोकळी करण्याकरता म्हणून एक तरुण दिवस रात्र त्या ठिकाणी राबत होता। तोच तरुण परवांच्या दिवशी खोपोलीला एक झाड रस्त्यावर पडलं अध्यक्ष महोदय, आणि झाड पडल्यानंतर तो ते झाड बाजूला करण्याकरता गेला। झाड बाजूला करण्याकरता म्हणून त्याने एक फांदी तोडली अध्यक्ष महोदय, आणि ती फांदी तोडल्यामुळे त्याच्या फांदीखाली दुसरी फांदी त्या ठिकाणी प्रेत झालेली होती। आपल्या लक्षात आलं असेल, आपण शेतकरी आहात, प्रेत झाली होती। वरची फांदी तोडल्याबरोबर ती खालची फांदी स्पीडनी एखाद्या रबरासारखी सटकली आणि अध्यक्ष महोदय दुर्दैवानं त्या 22 वर्षाच्या मुलाला इथं सेंटरला मार बसला। अध्यक्ष महोदय सेंटरला मार बसला आणि तो जागच्या जागी खलास झाला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो की आपण बाकीच्या ठिकाणी मदत केलेली आहे, तो सुद्धा कोकणातला, तो सुद्धा त्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता, त्याला सुद्धा सरकारनं मदत केली पाहिजे। तो जातीनं मुसलमान आहे म्हणून त्यांना टाळण्याचं काम सरकारने करू नये, कारण तो लोकांना मदत करण्याकरता म्हणून त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाकीच्यांना मदत झाली पण त्याला अजून काही मदत झाली नाही। त्याचं नाव वगैरे या ठिकाणी मी आपल्याला डिटेल्समध्ये थोड्या वेळामध्ये देतो अध्यक्ष महोदय, कारण या प्रस्तावावर मी सुरुवात करणार नव्हतो, परंतु सुरुवात अचानकपणे करण्याची वेळ माझ्यावर आली म्हणून आत्ता माझ्याकडे नाव नाही आहे। रात्री ती सुद्धा टीव्हीवर बातमी आपण बघितली, खोपोलीला तिथे आमचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना मी फोन केला आणि त्यांनाही वस्तुस्थिती समजून घेतली, माहिती घेतली। अध्यक्ष महोदय, त्याला सुद्धा आपण मदत केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, परवांच्या दिवशी याच प्रस्तावामध्ये विशेष करून आमच्या कोकणातल्या रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी मसूरकरांच्या मागणीची दखल घेऊन भास्कर जाधव यांच्या माध्यमातून मदत मिळाल्याने खोपोलीकरांनी आभार व्यक्त केले आहे। बोरघाटात केमिकल्सचा टँकर असो की मिसिंगमधील दुर्घटनेत मदतीसाठी पुढे होता। मागील 4 दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर झाडांनी दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने प्रवाशांचा अतोनात हाल होऊन अमन मुजावर आणि त्याच्या मित्रांनी सामाजिक बांधिलकी जपत खंडाळा घाटातील झाडं बाजूला करण्यासाठी भर पावसात पोहोचले। पिकअपला झाड बांधून बाजूला करत असताना झाडाची रशी सुटली आणि झाड अमनच्या पोटावर पडलं। अमन थोडा वेळ खाली पडला आणि पुन्हा ताकदीने उभा राहील पोटाला वेदना झाल्या तरी मदत कार्य करून घरी परतला।
पोटाला लागलेलं अमनने घरी सांगितलं नाही आणि 2 दिवसांनी अमनने जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण खोपोली शहरातून हळहळ व्यक्त झाली. पावसाळी अधिवेशनात 9 जुलै रोजी मदत पुनर्वसन विभागावर प्रश्नोत्तराचा तास होणार असल्याने दत्ताजीराव मसूरकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांना फोन करून अमन मुजावर यांच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश आले आणि तहसीलदार यांनी पंचनामा करून दिनांक 10 जुलै रोजी अमन मुजावर यांच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे तसेच विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.